आता DPDCच्या पहिल्या मीटिंगला तुमचं स्वागत आहे रत्नागिरीमध्ये. आज सामनामध्ये अग्रलेख आलेला पाहायला मिळतोय की एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये आहेत आणि काही नेत्यांचं शिवसेना नेत्यांचे काही लोकांचे फोन टॅप होतात असा गौप्यस्फोट सामनामध्ये या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला पाहायला मिळतोय. काय सांगाल? मला वाटतं संजय राऊतांनी मागच्या 2.5 ते 3 वर्षामध्ये जेवढी त्यांनी अग्रलेख लिहिलेले आहेत किंवा सामनामधनं मागच्या 5 वर्षामध्ये जेवढे अग्रलेख आलेले आहेत, विशेषतः काँग्रेससोबत हात मिळवणी केल्याच्या नंतर वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला हयात होते त्यावेळेचे अग्रलेख आणि आजचे अग्रलेख ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सामना जे विचार शिवसैनिकांमध्ये पेरण्याकरता वंदनीय बाळासाहेबांनी चालू केला होता, ज्या अग्रलेखांच्या मार्फत शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रामधल्या तमाम नागरिकांना मार्गदर्शन मिळत होतं, एक हिंदुत्वाचा विचार मिळत होता, तिकडे काँग्रेसची भाषा सुरू झाल्याच्या नंतर अशा अग्रलेखांना आम्ही अजिबात महत्त्व देत नाही. आणि मला वाटतं आता शिवसैनिकांनी, बहुतांश शिवसैनिकांनी आता अग्रलेख सामना पेपर हा वाचायचा देखील आता बंद केलेला आहे आणि म्हणून अशा अग्रलेखांना आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही. महायुती आमची अतिशय मजबूत आहे. सन्माननीय शिंदे साहेब स्वतः दिल्लीला देखील महायुतीच्या प्रचाराकरता देखील गेलेले आहेत. श्रीकांतजी असतील ते देखील स्वतः दिल्लीला गेलेले आहेत आणि म्हणून ज्या उद्धवजींना महाराष्ट्राच्या जनतेने समाधी घ्यायला लावली, अशा उद्धवजींच्या नेत्यांनी सन्माननीय शिंदे साहेबांवरती बोलू नये. 80 जागा लढून देखील आम्ही 60 आमदार शिवसेनेचे निवडून आलेत आणि म्हणून मला वाटतं अशा अग्रलेखांना आम्ही महत्त्व देत नाही. आता पालकमंत्री पदाचा अद्याप काही 2 जिल्ह्यांचा काही सुटलेला नाही, काय साधारणतः नाही, मला वाटतं हा प्रश्न लवकरच सुटेल. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा तिघांचीही या बाबतीमध्ये मला वाटतं चर्चा देखील झालेली आहे आणि रायगडचा आणि नाशिकचा हे दोन्ही तेढे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सुटताना पाहता येतील. नाही, मला कुठल्याही पालकमंत्री मिळावं मी यासाठी कधीच मागणी देखील केली नव्हती. मला मंत्रिपद मिळावं ह्यासाठी देखील मी कधीच मागणी केली नव्हती. मी याही अगोदर सांगितलेलं आहे, पक्ष नेतृत्वाला जर का योग्य वाटेल तर पक्ष नेतृत्व मला जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडेन. त्यामुळे कुठली पद मागणं हे मला माझ्या तत्वामध्ये मला बसत नाही. तुम्ही आता म्हणजे असं म्हटलं की महायुती मजबूत आहे, शिवसेनेमध्ये सर्व व्यवस्थित सर्व सुरू आहे, पण शिरसाट त्यांनी असं म्हटलं, तुम्हाला एक आठवतं संजय शिरसाटांनी म्हटलं की आता जोडायची वेळ आली आणि वेळ पडल्यास एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी किंवा त्यांना जोडण्यासाठी आम्ही पुढाकार देखील घ्यायला मला आवडेल. नाही, मला वाटतं संजय शिरसाटजींचं ह्यांचं या बाबतीमधलं हे त्यांचं वैयक्तिक मत असेल, कारण आमच्या पक्षाची भूमिका हे आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाच्या वेळेला आम्ही सगळे अधिकार, पक्षाचे निर्णयाचे सगळे अधिकार आम्ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत, ते दुसऱ्या कोणालाही नाहीत. आणि म्हणून संजय शिरसाट साहेब आज काय म्हणतात ह्याला आम्ही महायुतीमध्ये तसं आज महत्त्व नाही, कारण त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. एकंदरीत आज महायुती ज्या मजबूतीने महाराष्ट्रामध्ये आज पाय रोवते, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ही महायुती टिकणं, ही वाढवणं, मजबूत करणं आम्हा सर्व नेत्यांची जबाबदारी आहे. लोक पाटील असं वक्तव्य केलं की जो धर्माबरोबर नाही तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात राहील तो काही खरं नाही, अशा प्रकारचं वक्तव्य. नाही, मी ते वक्तव्य पाहिलं नाहीये, मी पाहिल्यानंतर त्याच्यावरती बोलू शकतो. महाराष्ट्रात एक झालं की संजय राऊतचं स्टेटमेंट आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, त्याच्या एका गटावरती हे देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण आहे आणि साधारणपणे त्याचमुळं काही जे आमदार आहेत ते मागं फिरायचं का यावर सध्या विचारविनिमय करतायत. मला वाटते हास्यास्पद आहे, ज्या म्हणजे उभाटाच्या आमदारांना खरं तर आता आम्हाला निधी कुठून मिळणार आहे किंवा आता पुढच्या वेळेला आम्ही निवडून कसे येणार
किंवा त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये असल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतच्या निवडणुका आता लागणार आहेत, मग त्या आम्ही कसे जिंकणार, त्यांचे आमदार या चिंतेमध्ये आहेत. आमचे आमदार, आम्ही सत्तेमध्ये आहोत, आज सन्माननीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, महत्वाची खाती आज शिवसेनेकडे आहेत. आम्ही फक्त विकासाबद्दल विचार करतोय. आमच्या आमदारांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील ज्या वेळेला महाराष्ट्र दौऱ्यावरती आले होते, माननीय पंतप्रधान महोदयांनी जे महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे देखील त्यांनी अनेक चांगल्या सूचना हे आमदारांसाठीच्या दिल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये महायुती मजबूत राहिली पाहिजे. आपले एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामधलं आपलं महायुतीचं सरकार ह्याची वाटचाल मजबूतीने झाली पाहिजे. ह्यासाठी सर्व आमदारांची एकजूट महत्वाची आहे आणि ती एकजूट आम्हाला महाराष्ट्राला पाहायला मिळते. त्यामुळे आमच्या आमदारांच्या बद्दल आम्हाला शंका नाही. किंबहुना जे उबाडाचे आमदार आहेत, मागे देखील आम्ही म्हटलं होतं की ह्यापैकी अनेक आमदार हे आज आमच्या संपर्कामध्ये देखील आहेत. पुढच्या काही महिन्यातच आपल्या काही घडामोडी देखील होताना आपल्याला पाहायला मिळतील.